रायगडच्या पालकमंत्री पदावरनं सध्या जो वाद सुरू झालाय तो तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद आता टोकाला पोहोचलाय। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना आदित्य तटकरेंना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मिळाला। त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा एकदा तटकरेंना लक्ष केल्याचं दिसतंय। गोगावलेंनी तटकरेंची उलटी गिनती सुरू झाल्याचा इशारा देत तटकरेंना एक प्रकारे आव्हान दिलं। तर तटकरेंसाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा असून तटकरेंनी रायगडला लुबाडलं ही टीका आमदार महेंद्र थोरवेंनी केली आहे। या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती, ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील। आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। तटकरेंच्या राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा, शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहे आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट धरलेला आहे। रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं, लुटलं गेलं, ओरवडून खायलं गेलं असं म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही। तटकरेंनी काही ठेवलं नाही, ना जमिनी ठेवल्या, शासकीय जमिनी सुद्धा हडपून टाकलेल्या आहेत। एखाद्या व्यक्तीने म्हटलं म्हणजे ते काही शिवसेनेच्या सगळ्यांचं म्हणणं नसतं। एवढा मोठा पक्ष असल्यानंतर वेगवेगळ्या विचाराचे काही मान्यवर असतात, त्यांचं तिथलं स्थानिक जे काही राजकारण असतं ते वेगळं असतं। एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट कोणी बोललं म्हणजे ते सगळ्यांचं मत असतं। तुम्ही कितीतरी जणांचं मी सांगेल ते बोलून जातात आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतात की नाही, असं झालंय की नाही। मी